घरामध्ये झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून निर्घृण खून केल्याची घटना विटा येथील नेवरी रस्त्यावर मंगळवारी सकाळी उघडकीस आली। काजल अविनाश लोटके वय वर्ष 25 राहणार नेवरी रोड सुतारकी विटा असे या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या दुर्दैवी पत्नीचे नाव असे आहे। या घटनेनंतर संशयित पती अविनाश तुकाराम लोटके वय वर्ष 27 यांनी त्यांच्या 3 वर्षाच्या लहान मुलीला मित्राच्या घरी सोडून पलायन केलेले आहे। ही घटना मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास विटा येथील सुतारकी येथे घडलेली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विटा येथील संशयित पती अविनाश लोटके हा एका शहरातील गॅस एजन्सीकडे सिलेंडर पोहोचवण्याचे काम करतो। अविनाश याचा दीपाली साठे यांची भाची काजल हिच्याशी गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला। काजल हिची आई मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे लहानपणापासून काजल ही तिची मावशी दीपाली साठे यांच्याकडेच राहत होती। लग्नानंतर अविनाश व काजल हे दोघे त्यांच्या 3 वर्षाच्या मुलीसह नेवरी रस्त्यावरील सुतारकी परिसरामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहण्यास होते। संशयित पती अविनाश व पत्नी काजल यांना 3 वर्षाचा लहान मुलगा आहे। सोमवारी रात्री अविनाश व काजल हे दोघेही यात्रेत फिरण्यासाठी गेले। घरी परत आल्यानंतर या दोघांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले। यावेळी मध्यरात्री अविनाश याने पत्नी काजल हिच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हल्ला केला। या हल्ल्यामध्ये काजल ही गंभीर जखमी झाली। मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर संशयित पती अविनाश याने त्यांच्या 3 वर्षाचा मुलाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास रोहित कोडके नामक मित्राकडे सोडून अविनाश याने पलायन केलेले आहे। सकाळी उशीरपर्यंत अविनाश न आल्यामुळे तो मुलाला घेऊन डायरेक्टली त्यांच्या घरी गेला। घर गाठले असता खिडकीतून त्याने आत पाहिले तेव्हा काजल ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली। त्याने तातडीने घरमालकास याबाबत माहिती दिली। त्यांनी विटा पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर मृतदेह पंचनामा करण्यात आला। या घटनेनंतर संशयित पती अविनाश हा फरार झाल्याने पोलीस पथक त्याचा शोध घेत आहे। काजल हिची मावशी दीपाली साठे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे।